नमस्कार. योगा विथ सीमा खाडे चॅनलमध्ये मी सीमा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण स्ट्रेस फ्री राहण्यासाठी काही ब्रीदिंग टेक्निक, एक्सरसाइज शिकणार आहोत आणि प्राणायाम शिकणार आहोत. ते आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघूया आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघावा लागेल. याच्यामध्ये म्हणजे या ब्रीदिंग टेक्निकमध्ये तुम्ही कोणताही एक टेक्निक शिकून पुढे रेग्युलर बेसिसवरती अभ्यास करू शकता. मी सजेस्ट करेल मॉर्निंगला करावं, कारण की मॉर्निंगच्या हवेमध्ये मोकळी हवा राहते, त्याच्यामुळे मोकळ्या हवेत केल्यानंतर आपल्याला याचे भरपूर सारे फायदे भेटतात. ओके, फर्स्ट प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम. या अगोदरही मी व्हिडिओ पोस्ट केला आहे इन डिटेल, त्याच्यामध्ये सांगितलं. मी आता ओव्हरव्ह्यू जस्ट सांगते की कसं करायचं आहे प्राणायाम. लेफ्ट हँडची आपल्याला ज्ञान मुद्रा बनवायची आहे. इंडेक्स फिंगर आणि थंब जस्ट टच करायचा आहे. बाकी उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची. आता ती कशी करायची, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर या दोन्ही फिंगर्स जे आहेत फोल्ड करून घ्यायचे आतमध्ये, बाकी फिंगर्स ओपन राहतील. आता राईट नोस्ट्रिल आपल्याला क्लोज करायचे, लेफ्ट नोस्ट्रिलने श्वास आतमध्ये घ्यायचा, आयज क्लोज करायचे. आता लेफ्ट नोस्ट्रिलला क्लोज करायचा आणि राईट नोस्ट्रिल थ्रू श्वास सोडून द्यायचा. आता राईट थ्रू श्वास आतमध्ये घ्यायचा, लेफ्ट नोस्ट्रिलने श्वास सोडून द्यायचा. जेंटली आयस ओपन करायचे. हा आपला एक राउंड कंप्लीट होतो. म्हणजे 10 मिनिटं हे प्राणायाम अभ्यास करू शकता. या प्राणायामचा पुढे तुम्ही कंटिन्यूअस पुढे अर्धा तास 1 तास तुमच्या अकॉर्डिंग ड्युरेशन तुम्ही फिक्स करू शकता. आता आपण पूर्ण दुसरं सेकंड प्राणायाम बघूया. याला बोलतात की भ्रामरी प्राणायाम. थोडंसं इंट्रोड्यूस करून देते प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंडियन ब्लॅक बी ब्रेथ. आता काय आहे, मधुमाशी जेव्हा हवेमध्ये उडते तेव्हा काय होतं, हवेमध्ये कंपेन्शन होतं. कंपेन्शन झाल्यामुळे काय होतं, व्हायब्रेशन होतं आणि त्याच्यातून साऊंड क्रिएट होतो. त्या साऊंडला इन्स्पायर्ड हे प्राणायाम आहे. आता हे प्राणायाम काय करतं तर जेव्हा आपण हमिंग साऊंड क्रिएट करतो तेव्हा आपल्याला टॉप ऑफ द हेडला सेन्सेशन फील होतं. तुम्ही काळजीपूर्वक जर बघितलं तर तुम्हाला त्या सेन्सेशन फील होतील. शिवाय टॉप ऑफ द हेड बरोबरच आपल्या फेसवरती पण त्या सेन्सेशन फील होतात. त्याच्यामुळे ते अँटी एजिंगचं सुद्धा काम करतं. आणि टॉप ऑफ द हेडला सेन्सेशन फील झाल्यामुळे तिथले सेल्स ॲक्टिव्ह होतात आणि एंगेज होऊन जातात. त्याच्यामुळे स्ट्रेस रिड्यूस करायला हे प्राणायाम अगदी हेल्प करतं. त्याच्याबरोबरच झोप चांगली येते याने. आता बघूया आपण कशी करायची. आपल्या दोन्ही पाम आहेत इन फ्रंट ऑफ फेस घ्यायचे. आपल्या थंबच्या साह्याने काय करायचे, इयर क्लोज करायचे, आईज क्लोज करून इंडेक्स फिंगर आयलिडवरती प्लेस करायचे, मिडल फिंगर टॉप ऑफ द नोजवरती, रिंग फिंगर अपर लिपवरती आणि लिटल फिंगर लोअर लिपवरती. ही झाली फायनल पोझिशन क्षणमुखी मुद्राची. आता सावकाशपणे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना आपल्याला हमिंग साऊंड क्रिएट करायचं. आता क्षणमुखी मुद्रा करायला तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तर सिम्पली तुम्ही या मुद्रेमध्ये म्हणजे ध्यान मुद्रेमध्ये सुद्धा कंटिन्यू करू शकता. अभ्यास तुमच्या वरती डिपेंड आहे. तुम्हाला किती वेळ करायचा आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही फिक्स करून मॉर्निंगला अभ्यास करू शकता. आता आपण थर्ड टेक्निक शिकणार आहोत, डीप ब्रिदिंग टेक्निक. आता काय करायचं, लेफ्ट हँड आपल्या चेस्टवरती रेस्ट करायचा, राईट हँड आपल्या ॲबडोमेनवरती, जेंटली आईज क्लोज करायचे, मान ताठ असावी, शोल्डर ॲक्टिव्ह असावे, स्पाइन इरेट असावा. सावकाशपणे लांबसर श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. घेतलेला श्वास हा दीर्घ असावा.
सावकाशपणे श्वास सोडायचा. श्वास सोडून रिलॅक्स करायचे. ही झाली थर्ड टेक्निक डीप ब्रीथिंगची. आपण ज्या तिन्ही टेक्निक शिकलो त्या तिन्ही टेक्निक तुम्ही अभ्यास करून मला कमेंट थ्रू कळवा की तुम्ही कसं फील केलं, हा तुमचा कितवा एक्सपिरियन्स होता आणि या अगोदर तुम्ही प्राणायाम केला आहे का. ठीक आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.